नंदुरबार जिल्हा कॉपी मुक्त करा, बिरसा फायटर्सची मागणी। एस.व्ही. ठकार महाविद्यालय धडगावच्या चौकशीचे जिल्हाधिकारी यांचे आदेश। नंदुरबार 10वीच्या बोर्ड परीक्षेत एस.व्ही. ठकार महाविद्यालय धडगाव या परीक्षा केंद्रात कॉपी पुरवणाऱ्यांवर व दोषी पोलिसांवर कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले। या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आले। यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा, गोपाल भंडारी, करण सुळे, धनायुष भंडारी, पवन सुळे, रमेश पटले, रवींद्र नावडे, भावसार मोते, चिका भोसले, धना ठाकरे, रायमल पवार, करण पटेल, करण पटले, भाईदास चव्हाण, मांगीलाल पावरा, शशिकांत पावरा, दिलवर सिंग पाडवी, हरसिंग भील, फेंदा वळवी, फुलसिंग वळवी आदी उपस्थित होते। इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेचे पेपर सुरू आहेत। या परीक्षेत एस.व्ही. ठकार महाविद्यालय धडगाव या परीक्षा केंद्रात परीक्षार्थ्यांना सर्रास कॉपी पुरवित असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। या प्रकारामुळे नंदुरबार जिल्ह्याचं नाव बदनाम होत आहे। या प्रकाराची साम टीव्ही न्यूज चॅनलवर सुद्धा बातमी दाखवण्यात आली आहे। कधी झाडावर, कधी भिंतीवर, तर कधी खिडकीला लटकवून कसलीच भीती न बाळगता काही लोक कॉप्या पुरवत असतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे। परीक्षा केंद्रात व केंद्राच्या आजूबाजूला कॉपी पुरवणाऱ्यांचे घोळके फिरताना दिसतात। विद्यार्थी सुद्धा गप्पा मारतायत। 10वीच्या पहिल्याच पेपरचे हे दृश्य आहे। ज्यांना आपण उद्याचं भविष्य म्हणतो त्या विद्यार्थ्यांना असे कॉपी पुरवून पास करून विद्यार्थ्यांचे भवितव्य खराब करण्याचा हा प्रकार सुरू आहे। पोलिसांच्या समोर ह्या कॉप्या पुरवल्या जात आहेत। विद्यार्थ्यांचे मित्र, पालक ह्या कॉप्या पुरवत आहेत। परीक्षा विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी घेतली जाते, परंतु अशा प्रकारे कॉपी पुरवून पास केल्यास खरी गुणवत्ता कळणार नाही। विद्यार्थ्यांच्या भवितव्याला लागलेली ही एक कीड आहे, ही थांबवली पाहिजे। कॉपी पुरवणाऱ्या कॉपी बहाद्दरांवर व सहभागी पोलिसांवर कडक कारवाई करण्यात यावी, हीच नम्र विनंती, जेणेकरून नंदुरबार जिल्ह्यात कॉपी मुक्त परीक्षा होतील, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे करण्यात आली आहे। निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी सदर घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत।